पचायला हलकी, करायला सोपी आणि नाश्त्यासाठी अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी मी 1 वाटी एवढा रवा घेतला, तो छान खमंग असा भाजून घेतला. त्यानंतर कढईत थोडंसं तेल गरम करायला टाकलं, थोडीशी मोहरी टाकली, मोहरी जिरं तडतडलं की थोडीशी उडदाची डाळ घेतली, ती टाकली, ती छान फ्राय करून घेतली आणि त्यानंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून घेतले. या साधारण 4 ते 5 एवढ्या हिरव्या मिरच्या आहेत. थोडासा कांदा बारीक कट करून त्यात टाकून घेतला आणि थोडेसे वाटाण्याचे दाणे टाकले, शेंगदाणे टाकले. छान हे सगळं मिश्रण फ्राय करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी मी यात टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो थोडेसे परतून घेतले की मी गरम करून घेतलेलं पाणी यात ॲड केलं. आपण 1 वाटी एवढा रवा घेतला होता, त्यासाठी मी 2 वाटी एवढं पाणी घेत आहे. पाण्याला छान उकळी आली, त्यात मीठ टाकून घेतलं. पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. भाजून घेतलेला रवा यात ॲड करायचा आहे आणि छान असा उपमा तयार करून घ्यायचा आहे. यावर मस्त कोथिंबीर भुरभुरली आणि सर्व केला. सगळ्यांना तर हा उपमा फार आवडला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.